नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. थोड़ा हिंदी में. नमस्कार भाइयों, आप सबका स्वागत है। कैलाश फर्डेगे ब्लॉग्स में. तो आज हम जा रहे हैं मुंबई में गणपति दर्शन के लिए. लाल बाग, परेल, चिंचपोकली, मुंबई का राजा, गणपति गली। गणपति गली, जितना भी गणपति है पूरा एक्सप्लोर करेंगे. तो हमारे साथ जुड़े रहिए. तो देखते हैं. अभी हम आपको रिक्शा मिल गई है. ये वो मैं, सौरभ, तरुण, बापू, हमारे ऑटो वाले भैया। और टोला दादा आमचा. अभी हम पहुंच चुके हैं मुलुंड। ये मुलुंड तक निकलते मुलुंड से निकले थे ना। अभी हम पहुंच चुके हैं बिकरौली। वो हमारा आप लोग एस्टिमेटेड टाइम कितना लगे परेल? एस्टिमेटेड टाइम फॉर परेल इज 45 मिनट्स मोर। No, we are Vikroli, then we are going नागपूरवर, कुर्ला आणि मग सायन आणि मग माटुंगा आणि मग दादर आणि मग परेल. आम्हाला अंदाजे कधी We will reach approx in 30 minutes. So please वेट फॉर 30 minutes. wait for 30 minutes. Okay, bye bye. Guys, फाइनली हम परेल में पहुंच गए हैं और यहाँ पे हम बाकी अपने सब दोस्तों से मिल चुके हैं. मिस्टर गणेश, हेलो हेलो. मिस्टर ओम, इनसे आप पहले मिल चुके हैं. ये थोड़े संगी हैं. ये हमारे मैनेजर साहब मिस्टर विश्वा. ये हमारी कोरियन प्रोडक्ट सिटी मैम. ये हमारी साइलेंट पिलर और हमारा बपन दा. ये तरुण को तो आप जानते ही हो. मिस्टर शलेश, हेलो. अगेन गोटिया. और हम दो भाई दोनों तबाही. ये नो वी आर वेटिंग फॉर हर्ष मित्तल. नहीं मोटू. मोटू भाई, हमारा छोटा भीम अभी आ रहा है. हम उसके वेट में खड़े हैं. देखो कब पहुंचता है. गणपती बाप्पा मोरया. क्या बोलत हमने. ठीक आहे, आम्ही अर्धा तास भटकून थकून दमून परेल वरून रमादेवीला कसे आलो. बस जाना काय है, ये नहीं आम्हाला पता चल रहा. समाधान नाही. ठीक आहे, तरी आम्ही प्रयत्न करत आहोत. अभी हमको ये पता चल गया कि हमको कहाँ कहाँ नहीं जाना है. नाही, आम्हाला कुठंच जायचं नाहीये. आम्हाला हमको घर जाने का है. एक कैमरा वहां भी लगा. तरी प्रयत्न आमचे चालू आहेत. पोहोचू आम्ही नक्कीच. काय सौरभ, पोहोचू ना. अभी हमने ये एक्सपीरियंस ले लिया कि हमको उतर के कहाँ नहीं जाना था. फाइनली भी रीच एट परेल सर राजा. What is बारिश स्टार्ट हो गई. हम बारिश में भीग रहे हैं. देखो लोग कैसे भाग रहे. आज हमारे चाचा नहीं रहा. खाली तो इतनी देर से भटक रहे थे. दूसरे के छाते में छुपा हुआ हूँ. बारिश बहुत तेज हो रही है. तर मित्रांनो, काही तांत्रिक बिघाड्यामुळे आम्हाला परेलच्या महाराजाचं काही दर्शन मिळालं नाही. आम्ही परेलच्या विघ्नहर्त्याचं दर्शन केलं आणि परेलमध्ये भाविकांची इतकी गर्दी होती. ती गर्दी बघून मला एकच प्रश्न पडला की जर परेलला इतकी गर्दी आहे तर लालबागला किती गर्दी असेल. परेलचा विघ्नहर्ता आणि त्याचा देखावा इतका सुंदर होता, तो बघून डोळे दिपून गेले. तुम्ही नक्की परेलच्या विघ्नहर्त्याला भेट द्या, खूप सुंदर येतो. तो बघून आम्ही बाहेर पडलो आणि आमची गँग विचार करत होती की जायचं कुठं. मोठा प्रश्न होता. फायनली लालबागला जायचं असं आमचं ठरलं आणि आम्ही टॅक्सी बुक केली आणि आम्ही लालबाग लोअर परेलला पोचलो. तिथे भरपूर गर्दी होती. रात्रीचे 2 वाजले होते आणि ती गर्दी बघून आणि या गर्दीमुळे जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच झालं. आमची सगळी गँग विखरून गेली. आता मी एकटाच होतो आणि मला एकट्याला पूर्ण लालबाग एक्सप्लोअर करायचं होतं. लालबागच्या राजाचा मुख्य द्वार बघून मी मुखदर्शनाच्या रांगेकडे गेलो. किती झालं तरी आज मला राजाचं दर्शन करायचं होतं. रात्रीचे साधारण 3 वाजले होते आणि रात्रीच्या 3 वाजता भाविकांची किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. थोडी मस्ती करून मी बऱ्याच रांगा स्किप केल्या. त्यात माझा निदान तासभर जरी वाचला. 17-34 रेलिंग पार करून मी राजाच्या दरबारात आलो. राजाच्या दरबारात तासभर उभं राहिल्यानंतर शेवटी जो क्षण मला पाहायचा होता क्षण आलाच. तब्बल 3 तास उभे राहिल्यानंतर मला राजाचा मुखदर्शन भेटला होता. 5 वाजले होते. मी एकटाच होतो आणि आमची गँग कुठे गेली होती मला काहीच माहीत नव्हतं. आता काय करायचं म्हणून मी गणेश गल्लीची वाट धरली.
आणि मुंबईच्या राजाच्या मुख्य दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो. गणपती बाप्पा. मी पहिल्यांदाच मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला चाललेलो, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती. राजाचा प्रवेशद्वार पण खूप छान सजवला होता आणि त्याचा सभामंडप पण खूप भारी होता, तुम्ही बघू शकता. आणि ह्या वर्षी मुंबईच्या राजाची थीम ही रामेश्वरम मंदिराची आहे, त्याची एक तुम्हाला झलक दाखवतो. गर्दी काहीच नव्हती. अवघ्या काही मिनिटात मी 22 फूटवाल्याच्या एकदम जवळ आलो होतो. त्यांचा मेळा अन थाटात माझा आला मोरया मुंबईचा राजा. थाटात आला माझा मोरया मुंबईचा राजा. मुंबईच्या राजाचं दर्शन करून मी तेजुकाकडे गेलो, तिथे लगेच दर्शन झालं. ते करून मी लगेच चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी वाट धरली आहे आणि लकीली चिंतामणीचंही मला दर्शन लगेच मिळालं. तर मित्रांनो, भेटू पुढे नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा.